मी आता पुणे येथे तळेगाव दाभाडेजवळ NIPHT म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये घरगुती बागकाम किंवा टेरेस गार्डनिंग याच्यावरती 2 दिवसाचं वर्कशॉप ट्रेनिंग आहे. त्याच्याकरता इथे आलो आहे. तर इथे या ट्रेनिंगला ज्यांनी प्रशिक्षण दिलं त्या मॅडम भिडे मॅडम इथे आहेत माझ्यासमोर. त्यांनी खूप चांगलं हे दिलं. त्यांची माहिती आपण जाणून घेऊया आता. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगाल? मी प्रिया सुनील भिडे. मी पुण्यात असते. माझे मिस्टर चार्टर्ड अकाउंटंट आहेत सुनील भिडे. आम्हाला दोघांनाही बागेची निसर्गाची आवड आहे आणि आम्ही गेले म्हणजे 89पासनं आम्ही गच्चीवर बाग करतो आहे. पण पहिले सुरुवातीची जवळजवळ 10-15 वर्ष आम्ही माती आणून बाग केली होती आणि मग जसं निसर्गाचा अभ्यास केला, मातीचा अभ्यास केला, तसं लक्षात आलं की मातीचा फर्टाईल लेअर तयार व्हायला खूप वर्ष लागतात आणि म्हणून आमचा फोकस बदलला आणि केवळ जैव विघटनशील बायोडिग्रेडेबल जे काही पालापाचोळा मुख्य करून ते वापरून आम्ही बाग करण्याचा प्रयोग सुरू केला आणि आमच्या प्रयोगाला खूप छान यश मिळालं. त्यामुळे गेली 20 वर्ष म्हणजे 2006 ते आज आपण 2026मध्ये आहे. गेली 20 वर्ष आम्ही माती न वापरता म्हणजे शून्य माती संकल्पना या धर्तीवर बाग गच्चीवर फुलवलेली आहे, ज्यामध्ये ऑर्नामेंटल्स आहेत, सर्व गुलाबापासून सर्व फुलझाडं आहेत, वेलवर्गीय आहे, भाजीपाला, वांगी, मिरची, टोमॅटो, तोंडली, भोपळा अशी सगळी आहेत, फळवर्गीय सीताफळ, डाळिंब, चिक्कू, आवळा, शेवगा अशी सर्व झाडं, पपई, केळी. आणि आमच्या दृष्टीने आता आमचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की लोकांना, शहरी नागरी लोकांना हे दाखवायचं की तुमच्या कचऱ्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि तुमच्या घरातला थोडा तरी ओला कचरा तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये, बागेमध्ये जिरवायला पाहिजे. तो जिरवायचा नसेल तर तो कसा साठवायचा, तो दुसरीकडे कसा द्यायचा, अशा अनेक पद्धती, अनेक मॉडेल्स आम्ही डेव्हलप केली आणि त्याचंच आज NIPHTमध्ये मी एक सादरीकरण केलं, थँक्स टू NIPHT. यामध्ये आपली माती आपण कशी तयार कराल, म्हणजे बायोडिग्रेडेबल हे वापरून तुम्ही कशी माती तयार कराल, त्यामध्ये काय काय घालायचं ते काही आम्ही एक फॉर्म्युला ठरवलेला आहे. तो फॉर्म्युला, अशा सर्व गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामागचं विज्ञान. तुम्हाला एकदा त्यातलं विज्ञान समजलं तर तुम्ही प्रयोग करू शकता. बाग करताना प्रयोगशील वृत्ती ही हवीच, कारण आपल्याला झाड सांगत असतं की मला काय हवं आहे, मी खुश आहे का नाही, तर तुम्हाला झाडाच्या हेल्थवरनं ते कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जे वाटतं ते म्हणजे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणतो आजूबाजूच्या सोसायट्यांमधनं. तर प्रत्येक झाडाने काहीतरी वेगळं साठवलेलं असतं आणि ते सगळं खतात रूपांतर होऊन आमच्या झाडांना मिळतं. त्याच्यामुळे हा जो फुल न्यूट्रिशन आपण ज्याला म्हणू तसं आमच्या झाडांना प्राप्त होतं. त्या व्यतिरिक्त आम्ही कल्चर्स वापरतो, म्हणजे डिकम्पोजर ज्याला आपण म्हणू, की ज्याचं चांगल्या पद्धतीने मायक्रोब्स मिळून ते मायक्रोब्स चांगल्या पद्धतीत विघटन करतील. ती पण गरज असते, कारण तुमचं विघटन व्यवस्थित झालं नाही, ते फसलं, वास यायला लागला तर लोक कंपोस्टिंग करणं बंद करतात आणि बहुतेक वेळेला लोकांचं तेच कारण असतं. तर त्याच्या मागचं काय सायन्स आहे हे पण आम्ही सांगतो. या सगळ्या आमच्या प्रवासात खूपच शिकायला मिळालेलं आहे. कधीकधी फेल्युअर्समधनं पण आपण शिकत असतो. फक्त ते का झालं आहे हे लक्षात घेऊन परत त्याची दुरुस्ती करायची असते. खूप लोकांशी कनेक्टिव्हिटी झाली आहे. मी 2011पासून वर्कशॉप्स घेते आहे. अक्षरशः लाखो लोकांना म्हणजे सांगितलं असेल असं म्हणायला हरकत नाही. विशेष करून शाळांमधनं पण मी सांगते, शाळातल्या मुलांना पण आवडतं. तर सगळ्यांनाच एक ही दृष्टी देण्याचं काम आहे असं मला वाटतं, जे आम्ही करतो या कामातनं, की असं होऊ शकतं. केवळ आपण जे फेकून देतो कचरा, तो झाडांसाठी एक खाद्य आहे. म्हणजे शाळातनं तर मी म्हणून घेते, कचरा नाही झाडांचा खाऊ. तर अशा पद्धतीत आपण त्यामागचं विज्ञान, निसर्गातलं विज्ञान जाणून घेऊन आम्ही आमचं गच्चीवरची बाग केलेली आहे आणि खूप आनंद आहे.
आज तुमच्याशी ओळख झाली. छान. तुम्हाला काहीतरी मला वाटते गौरव पण झाला आहे. ग्रीन काय हिरो झालं आहे? अवॉर्ड मिळालं. US कन्सूल जनरल आणि दिल्लीची टेरी नावाची संस्था आहे आणि खडीवाले वैद्यांचं वादवर्तक पुरस्कार आहे. असे पुरस्कार मिळाले, तर तोही एक आनंद आहे. आता आपण मॅडम बघतो की जसं आता इंदोर हे देशात सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून गणलं जातं. पण आता पुण्यामध्ये एवढे लोक शिकलेले आहेत, मुंबईमध्ये एवढे शिकलेले लोक आहेत, पण त्या ठिकाणी आपण रस्त्यावरती एवढी घाण आणि एवढं सगळं हे का बघतो? किंवा ते हे सगळं घरगुती बाग आणि हे जे आहे, जे सौंदर्यकरण आहे, त्याची दृष्टी ह्या सगळ्या लोकांमध्ये काय येत नाही आहे? काय कारण काय? कारण ती जबाबदारी नाही आहे. काहीतरी पळवाटा काढून, मी म्हणते 100% नाही, 10% तरी तुम्ही केलं तरीसुद्धा आपली पॉप्युलेशन इतकी आहे, रस्ता स्वच्छ राहील. सेग्रिगेशन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण ते सेग्रिगेशन केलं तर कोरडा कचरा पण एक रिसोर्स म्हणून वापरला जाऊ शकतो आणि ओला कचऱ्याचं खत होऊ शकतं. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरात 4 कुंड्या असतातच. बाहेरची ती निर्जीव माती आणतात लोक, त्याच्यामध्ये झाड अजिबात टिकत नाही, त्याला कधीही फुलं येत नाहीत, ते बहुतेक वेळा मरतं. तर त्याच्याऐवजी आपण आपली सकस सजीव माती तयार केली ओल्या कचऱ्यापासून, त्यात थोडा पालापाचोळा घातला, कारण पालापाचोळा हा की फॅक्टर आहे. नुसतं तुम्ही ओला कचरा वापरून उपयोग नाही, ते अनएरोबिक हे होतं आणि वास येतो, त्याचं डिकम्पोजिशन सडतं. त्यासाठी पालापाचोळा घालणं महत्त्वाचं आहे. तर हे खूप सांगितलं तरी शेवटी त्यामध्ये आतूनच काहीतरी वाटायला लागतं, तर ते होतं. बरोबर आहे. आणि करणारे आहेत ते पण आता करतात. अधिकाधिक लोकांना प्रेरणा देत राहणं काही आपलं काम पॉझिटिव्ह असं वाटतं का तुम्हाला होईल? लोक आता स्वच्छतेकडे जात आहेत आणि याच्यामध्ये सरकारचा जो रोल आहे, आहे. म्हणजे आता तरी पॉझिटिव्ह काही नाही वाटत म्हणजे आहे, खरं सांगायचं तर. पेनाल्टी देणं, शिक्षा करणं किंवा अजून काय करणं, किंवा प्लास्टिकवरती बंदी घालणं. आपल्याकडे काय आहे सांगू का, बिंदी घातली तर त्यात पळवाटाच निघतात. अच्छा, आणि बरोबर आहे. माझं तरी हे मत आहे. आणि सगळ्यांना कंपल्सरी असतं करा म्हणून, ते नुसतं आणून ठेवतात, सर्टिफिकेट मिळालं की हलवतात. So बरोबर ते आहे. आतूनच वाटायला पाहिजे, जबाबदारी घेणं आणि जबाबदारी पण निभावणं. मॅडम मी बघितलं की नेपाळसारख्या एका छोट्या आपल्यापेक्षा मागातल्या देशामध्ये सुद्धा हे प्लास्टिकवर याविषयी ते नियम पाळतात, स्वच्छतेविषयी नियम आता पाळतात. सिक्कीममध्ये आहे ना, सिक्कीममध्ये अजिबात प्लास्टिक नाही आहे, ते काही घेतलं तरी कागदात गुंडाळून देतात. अच्छा, पण ते तेवढं दोन्हीकडे पाहिजे. आता प्लास्टिक तुम्ही वापर बंद करा म्हणता, मग तुम्ही प्लास्टिक पिशव्या बनवताच कशाला ना? हो, आणि ते बनवल्या की समोर दिसल्या की लोक मागणार आहेत, तर साधी हो. गोष्ट आहे. आणि त्या पिशव्या 25 रुपयाला 100 मिळतात. मग लोक तोंडल्याला वेगळी, भेंडेला वेगळी घेणं स्वाभाविक आहे. तर हा म्हणजे हा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. मी तर याच्यावर